स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संभाजीनगर जिल्ह्याच्या सुरू आहे आणि आज त्याचा अंतिम टप्पा म्हणजे मतदानाची तारीख आहे। त्या मतदानामध्ये आज माझं गाव पिसादेवी, या पिसादेवी मतदान केंद्रावर येऊन मी आज मतदान केलं आहे। मला हा जो लोकशाहीचा सण आपण साजरा करतो त्या लोकशाहीच्या सणाच्या मी सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक अतिशय स्तुत्य उपक्रम जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला त्यातल्याच त्या आपली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यातला एक कारभारी निवडून देण्याचं काम जिल्हा परिषदेला एक आणि पंचायत समितीला एक या माध्यमातून होत असतं। ते मतदान करण्याचं काम, ते कर्तव्य बजावण्याचं काम आज आम्ही सर्व कुटुंबाने या ठिकाणी केलं आहे। संभाजीनगर जिल्ह्यातलं चित्र कसं राहील? संभाजीनगर चित्र यावेळेला महाविकास आघाडीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निश्चितपणाने या जिल्हा परिषदेमध्ये बसेल। मात्र एकीकडे महायुती जी फिसकटली होती मात्र आघाडी करण्यात तुम्ही यशस्वी झालेला। आम्ही काँग्रेस आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही एकत्र येऊन यावेळेला ही निवडणूक लढलेलो आहोत। निश्चितच त्यामुळे जास्तीत जास्त जागा या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्या येतील। प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करता? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने हे स्थानिक पातळीचे मुद्दे असतात। आमच्या भागामध्ये दवाखाना आहे का, आमच्या भागात स्मशानभूमी आहे का, आमच्या भागातले पाणी पुरवठ्याची योजना आहे का, या सगळ्या साधारणपणाने गोष्टी प्रत्येक गावासाठी उपयुक्त साधारण एक मिनी मंत्रालयाची जी कर्तव्य आहे किंवा काम आहे त्याच्याच संदर्भात निवडणूक असतात। विरोधकांनी मात्र मी रेल्वे आणली, मी ड्रायपोर्ट आणलं अशा चर्चा केल्या, वल्गना केल्या, परंतु गल्लीची निवडणूक असताना ते दिल्लीचं बोलतात आणि दिल्लीचे असल्यावर गल्लीचं बोलतात। आम्ही आपल्यातलं स्थानिक विकासावर, स्थानिक गावाच्या कामावर भर दिला आणि तेच मुद्दे मांडले। बरं, दानवेंनी तुमच्यावर पुन्हा एकदा पलटवार केला आहे की त्यांना कॉरिडॉर म्हणजे काय हे कळतं का म्हणून? आता अर्थसंकल्पात 7 कॉरिडॉर जे झाले, या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची सुरुवात त्या काळाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये फार मोठ्या बाबी महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि मी अजून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरबद्दल 2 तास 3 तास लेक्चर देऊ शकेल, परंतु मला आदरणीय दानवे साहेबाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जेव्हा गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट दिला तेव्हा तुम्हाला ड्रायपोर्ट आणि ड्रायफ्रूटमधला फरक कळला नव्हता असं तुम्ही जाहीरपणे जाहीर केलं होतं स्वतःच्या तोंडाने। त्यामुळं मला त्याच्यावर न बोलायला लावलेलं बरं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।